महाराष्ट्रामधल्या लोकसभा निवडणुकीची सध्या चुरस सुरू आहे आणि छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त होताना दिसतंय। वंचितसह रासपचे महादेव जानकर यांनाही सोबत घेण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवली आहे। त्यांच्यासाठी माढा लोकसभा सोडण्यासही शरद पवार तयार झालेत। तर जानकरांनी आपण महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडी सोबतही नसल्याचा खुलासा केलाय। तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी जानकर हे आपल्या सोबत असल्याचं म्हटलंय। बघूया। लोकसभेत आज महायुतीवर भी नाही आणि आघाडीवर भी नाही, आम्ही स्वतंत्रच लढण्याच्या तयारीत आहे। आम्ही महायुतीला आपल्याच माध्यमातून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून आम्हाला 2 जागा पाहिजेत, माढा आणि परभणी। तिने आम्हाला उत्तर काही दिलेलं नाही। 3 मतदारसंघात काँग्रेसपेक्षा वोटिंग जास्त घेतलेलं आहे आणि एका विधानसभेत बीएसपीपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये वोटिंग जास्त घेतलेलं आहे। त्यामुळं आम्ही आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो। भाजप किंवा काँग्रेसला मी फरकच करत नाही। जी सिस्टम काँग्रेसनं राबू केली ती नेहरूने, ती सिस्टम बी काँग्रेस करते, ह्यात फरक नाही, फक्त पात्र बदलले ती। भारतीय जनता पार्टीची ताकदच एवढी आहे तर कशाला शिंदे साहेबाला, अजितदादाला, अशोक चव्हाणला घ्यायचं? हे सामान्य बांधावाला शेतकरी प्रश्न विचारतो। गेल्या काही काळापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची भाषा अशी तिखट झालेली पाहायला मिळते। पंकजा मुंडेंवरचा अन्याय, मराठा कुणबी आरक्षणाचा वाद, सत्तेत न मिळालेला वाटा अशा अनेक कारणांमुळे महादेव जानकर सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत। भाजपावर जाहीर नाराजी व्यक्त केलेल्या पंकजा मुंडे यांनाही त्यांनी यापूर्वी भावा बहिणीच्या नात्यानं साथ घातली आहे। मेरी बहन तो मेरी घर की है, वो कभी भी आएगी और राष्ट्रीय समाज पार्टी तुझे चीफ मिनिस्टर करेगा, मैं वादा करता हूँ। दूसरा कोई नहीं, हम रहेगा। जिस दिन कुतने क्या डरने की जरूरत नहीं है, कोई डरने की जरूरत नहीं। हम किसी के पास भीख मांगने के लिए नहीं जा रहे हैं, जिसको जरूरत है वो हमारे पास आएगा। का सपना है कि महादेव जानकर एक नहीं 1000 बने, महादेव जानकर जैसे नेता बने जो 1000 नेताओं को बनाए। और मैं तो उनसे लड़ती रहती हूँ। मेरा आधा ध्यान तो राष्ट्रीय समाज पक्ष के ऊपर ही है। राष्ट्रीय समाज पक्ष भी तो मेरा मायका है, मेरे भाई का घर है। इधर पिता से लड़ाई हो गई तो भाई के घर में भी जा सकते हैं अर्जुन भी। तो ये जो है ये सही है। आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महादेव जानकरांसारख्या छोट्या पक्षांचं महत्त्व वाढलेलं दिसतंय। राज्यात महायुती विरुद्ध मविया या संघर्षात मतांची फाटाफूट टाळण्यासाठी छोटे पक्ष सोबत घेण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीत करण्यात येत आहेत। वंचितची नाराजी दूर करण्यासाठी 5 जागांची ऑफर शरद पवारांनी दिली आहे। त्याचवेळी त्यांनी महादेव जानकरांसाठीही दरवाजे खुले असल्याचं सांगत माढाची जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे। शरद पवार म्हणतात, वंचितला सोबत घेण्याची इच्छा आहे, 4 ते 5 जागा देणं त्यांना शक्य आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर सोबत आले तर त्यांचं स्वागत असेल। माढा लोकसभेची जागा धनगर समाजाला देण्याची तयारी आहे। महाविकास आघाडीच्या 6 आणि 7 मार्चला होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय अपेक्षित आहे। सत्ताधाऱ्यांविरोधात नाराज आणि विरोधी पक्षांची मोट बांधायचा प्रयत्न शरद पवार करताना दिसतात। दुसरीकडे याबाबत जानकरांना विचारणा केली असता अद्याप महायुती किंवा मवियात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दोन्ही बाजूंकडून निमंत्रण आलं नसल्याचं सांगतानाच माढा आणि परभणीसाठी आग्रही असल्याचं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रीय समाज पक्ष अजून युती किंवा महाआघाडीवर अजून कोणावर नाही, स्वतंत्र आम्ही आहे। पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माढ्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो, पण काँग्रेस आणि उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता सध्याला राष्ट्रीय समाज पक्षाची। माढा आणि परभणीसाठी जागासाठी आमचा अट्टास आहे, 2 जागा तर तिथल्या व्हाव्यात अशी अपेक्षा चाललेली आहे, त्यामुळे प्रयत्न चाललेला आहे। शरद पवारांच्या ऑफरचं जानकरांनी स्वागत केल्यामुळे त्यांची पुढची भूमिका काय असेल असा प्रश्न आहे। या सगळ्या घडामोडी घडत असताना रासपा भाजपसोबत महायुतीत असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष करतायत। नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे, परंतु जेव्हा एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी हे तिघेही बसतील, आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल, त्यातनं जे काही जागेचं शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल। आता मागणी करणे हा सर्वांचा अधिकार आहे आणि कार्यकर्ते मागणी करतात त्या लोकसभेमध्ये की ही सीट आम्हाला द्या, ही सीट आम्हाला घ्या। शेवटी निवडून येणे
हा महत्त्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो आणि निवडून येण्याकरता काय काय बाबी कराव्या लागेल, कोणती सीट कोणी घ्यावी लागेल याकरता योग्य विचार होईल आणि त्यातून मग जे निर्णय होतील तसं पुढे जाऊ. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही एकला चलोरेची भूमिका जाहीर केली आहे. 6 लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. हातकणंगले, सांगली, माढा, कोल्हापूर, बुलढाणा आणि परभणी हे मतदारसंघ राजू शेट्टी लढवणार आहेत. मवियाकडून बैठकीचं निमंत्रण आलं नसल्याचं सांगत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार द्यायचं की नाही ते ठरवावं असं शेट्टी म्हणाले. कार्यकर्त्यांच्या इच्छेवर किंवा कार्यकर्त्यांच्यावर आम्ही सोपवलं की तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही लढू शकता किंवा या 6पेक्षा जास्तही जागा आमच्या होऊ शकतील. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मग याचा नेमका आकडा आम्हाला सांगता येईल. जर कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारी केली असेल आणि त्याला निवडणूक लढवायचीच असेल तर स्वाभिमानीकडून त्याला निवडणूक लढवू नको असं सांगितलं जाणार नाही. महाराष्ट्रात भाजपाला रोखण्याचा संकल्प महाविकास आघाडीनं केलेला आहे. त्यामुळे विरोधी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न होतोय. वंचित बहुजन आघाडी 7 जागा, स्वाभिमानी शेतकरी संघटना 6 जागा तर राष्ट्रीय समाज पक्षांनी 2 जागांची मागणी केली आहे. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 15 जागांवरून तिढा असताना या मित्रपक्षांचा समावेश आघाडीत कसा होणार हा प्रश्न आहे. 2 आठवड्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत येत्या आठवड्याभरात जागा वाटपाचा तिढा मवियाला सोडवावा लागणार आहे. यात कोण किती माघार घेणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.